एक अकेला जरांगे पाटील क्या करेगा? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजपच्या नेत्यांना विचारू शकता. राम मंदिर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आणि छुप हिंदुत्व हे भाजपच्या सोबत आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते हे महायुतीसाठी आपल्या जीवाचं रान करतायत. राज ठाकरेंपासून ते महादेव जानकर यांच्यासह 15हून अधिक पक्ष सोबत आहेत. एवढं असूनही महाविकास आघाडीची जितकी जास्त धास्ती वाटत नाही तितका धसका मात्र मनोज जरांगे यांच्या पॅटर्नचा भाजपने घेतलाय. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जरांगेंनी गेली 8 महिने महायुती सरकारसमोर मोठं आव्हान उभं केलंय. जरांगेंना नक्की कोण ऑपरेट करत आहे असा प्रश्न प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो. सुरुवातीला एकनाथ शिंदे हेच जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे असल्याचे तर्क मांडण्यात आले. नंतर ओबीसी विरुद्ध मराठा असं मतांचं ध्रुवीकरण व्हावं म्हणून भाजपने जरांगेंना मोठं केलं असा सुद्धा संशय घेतला गेला. त्यानंतर भाजपने अशीच शंका शरद पवार यांच्या बाबतीतही घेतली. पवार हेच मराठा आंदोलनात तेल टाकत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. ओबीसी वोट बँक ही भाजपने सांभाळायची आणि मराठा समाज हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे असं दाखवण्याचाही प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला. पण या सगळ्या शक्यता आहेत. जरांगे हेच याचं उत्तर देऊ शकतात. आता मुद्दा असा आहे तो म्हणजे जरांगेंची बदलती विधानं आणि त्यानंतरही ते बोललेच. सरकारनं जरांगे यांची सरसकट मराठा समाजाला कुणबी करण्याची मागणी मान्य केली नाही, पण सगळे सोयरे हा शब्द टाकून कुणबी होण्याची प्रक्रिया सोपी केली. त्यासाठी अधिसूचनेचा मसुदा काढला. त्यावर आंदोलन यशस्वी झालं म्हणून जरांगेंनी गुलालही उधळला. शिंदे यांच्या नेतृत्वाचा हा विजय म्हणून या निर्णयाकडे पाहण्यात आलं. मात्र सरसकट शब्दावरून जरांगे हे अडचणीत आले. त्यांची ही मागणी मान्य न झाल्याने अधिसूचना निघाल्यानंतर शिंदे सरकारनं जरांगेंना गुंडाळलं असं नॅरेटिव्ह विरोधकांनी तयार केलं. सरकारनं दुसरीकडे मागासवर्ग आयोग नेमून मराठा समाजाला 10% स्वतंत्र आरक्षण देण्यासाठीचा कायदा केला. मात्र या कायद्यावर जरांगे खुश झाले नाहीत. त्यांनी फडणवीसांवर या निमित्ताने टीका केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील हे नेमकी काय भूमिका घेणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. प्रत्यक्षात जरांगे हे सतत बदलत राहिले. कोणत्याही एका निर्णयावर ते स्थिर राहिलेले नाहीत. सुरुवातीला प्रत्येक गावातून मराठा समाजाचा एक उमेदवार उभा करणार अशी त्यांनी घोषणा केली. त्यातून शेकडो उमेदवार हे रिंगणात उतरवून लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अडचणीत टाकण्याचा मनसुबा त्यांनी जाहीर केला. आता हे प्रकरण अंगलट येऊ शकतं असं समजल्यावर मतदारसंघनिहाय 1-2 उमेदवार रिंगणात उतरवण्याचं त्यांनी जाहीर केलं आणि त्यावरती पण ते ठाम राहिलेले नाहीत. तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं सांगून जरांगे मोकळे झाले. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आधी ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा अशी अखेरीस त्यांनी भूमिका घेतली आणि ही भूमिका स्पष्ट होती. त्यांचं हे म्हणणं सत्ताधाऱ्यांच्या म्हणजेच त्यातही भाजपच्या विरोधात जाणार आहे असं विरोधक म्हणतात. स्वतः जरांगे यावर काही बोलत नाहीत, मात्र त्यांच्या विधानांची संगती लावली तर ते सध्या भाजपच्या विरोधात आहेत असा तर्क काढता येतो. जरांगेंच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच सर्वाधिक प्रतिसाद हा मराठवाड्यातून मिळालाय. भाजपने या आंदोलनाबाबत सुरुवातीला न्यूट्रल भूमिका ठेवली होती, पण मराठे सरसकट कुणबी होणार असल्याच्या जरांगेंच्या मागणीमुळे ओबीसी समाज हा अस्वस्थ झाला होता. पण ओबीसींना नाराज करणं हे उपयोगाचं नव्हतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी हा आमचा DNA आहे असं सांगून या समाजाला धीर दिला. त्यानंतर ओबीसींचे एल्गार मेळावे झाले. भाजपने याबाबतही थोडं धीरानं घेतलं. पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना या एल्गार मेळाव्यांच्या व्यासपीठावर जाण्यापासून रोखण्यात आलं. ओबीसींचे नेतृत्व हे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडे राहील असं धोरण भाजपकडून ठेवण्यात आलं. त्यामुळे मराठा समाज हा थेट भाजपच्या विरोधात जाणार नाही याची दक्षता घेण्यात आली. लोकसभा उमेदवारीमध्ये मराठा समाजाला चांगल्या संख्येने प्रतिनिधित्व सुद्धा भाजपने दिलं. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा जास्त तापला जाणार नाही याचीही काळजी भाजपने घेतली. पण जरांगेंनी फडणवीसांवर मध्यंतरी केलेली आक्रमक विधानं आणि आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा हे त्यांचं आवाहन भाजपच्या विरोधात जाणार आहे. मराठा आंदोलनाची चौकशी करण्यासाठी SIT नेमणं हा जरांगेंना दबावात ठेवण्याचा प्रयत्न होता. पण हिंसाचार करणाऱ्या मराठा आंदोलकांना नोटीस येताच सरकारच्या त्यातही भाजपच्या विरोधात मराठा आंदोलक बोलू लागले. त्यातून भाजपची अडचण झाली. आता चुकीची कामं करणाऱ्यांना नोटीस येणं यात काही वावगं नाहीये, पण त्यामुळे बीडसारख्या लोकसभा मतदारसंघात त्याचा फटका बसण्याचा मात्र धोका जास्त आहे. आता एकंदरीत असं असताना या सगळ्या वातावरणामध्ये मतदान नेमकं कसं होतंय तेही पाहूयात. परभणी, बुलढाणा या मराठा बहुल मतदारसंघातील मतदान पाहिलं तर मराठा मतांचं ध्रुवीकरण झाल्याचं सांगण्यात येतंय.
बीड, जालना आणि लातूर अशा ठिकाणीही अशीच शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे ओबीसी हे आपल्यापासून तुटणार नाहीत याची दक्षता भाजप घेते। ओबीसींची संख्या प्रत्येक मतदारसंघातही तोडीस तोड आहे। त्यामुळे महाविकास आघाडीने मराठा मतांचं ध्रुवीकरण केलं तर ओबीसींच्या जुळवणीचा भाजप प्रयत्न करतोय। त्यासाठी माळी, धनगर आणि वंजारी या ओबीसींमधील प्रमुख जातींच्या प्रमुख नेत्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न महायुतीने केलाय। महादेव जानकर आणि पंकजांना उमेदवारी देऊन धनगर आणि वंजारी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले, पण छगन भुजबळ यांच्यासारख्या ओबीसी नेत्याला उमेदवारी देता आली नाही याची सुद्धा राज्यभरात चर्चा झाली। त्यामुळे माळी समाजाचा उमेदवार महायुतीकडे नाही ही एक त्रुटी या नियोजनात राहून गेलीये। याशिवाय छगन भुजबळ हे सुद्धा प्रचारापासून दूर राहिले। भुजबळ हे प्रभावशाली नेते आहेत, त्यांच्या भाषणांना तुफान गर्दीही होते, पण त्यांना स्टार प्रचारकाप्रमाणे महायुतीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वापरण्याचं टाळलंय। एवढ्या एका उदाहरणावरून जरांगे पॅटर्नची धास्ती आपल्याला लक्षात येईल, कारण भुजबळांच्या प्रचार सभा ठेवल्या असत्या तर त्याचा उलट परिणाम होण्याची धास्ती होती। ओबीसींची बाजू छगन भुजबळांनी जोरकसपणे मांडली होती आणि साहजिकच ती मांडताना जरांगेंवर भुजबळ हे घसरले होते। जरांगे यांच्यावर टीका करणं काही चुकीचं नाही, पण जरांगेंची ताकद इतकी आहे की त्यांच्यावर बोललं की मराठा समाजाला टोकलं जाणं असा अर्थ घेतला जातो। त्यामुळे भुजबळांच्या प्रचार सभा म्हणजे मराठा मतदारांना उचकवण्याचं काम झालं असतं आणि म्हणूनच भुजबळ यांच्या प्रचार सभा न घेण्याचा निर्णय महायुतीने घेतला। आता याशिवाय महायुतीचा नक्की प्लॅन काय आहे याबद्दलही जाणून घेऊयात। आरक्षणाचा विषय हा प्रचाराचा मुख्य मुद्दा न करण्याकडे महायुतीचा कल राहिला। पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा सामना रंगवण्याचा भाजपने प्रयत्न केला। स्थानिक विकास कामं प्रचारात ठामपणे मांडण्यात आली। जातनिहाय जनगणना या राहुल गांधी यांच्या घोषणेकडे भाजपने दुर्लक्ष केलं। उलट ओबीसींचं आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचं मोदी हे स्वतः सांगतायत। त्यामुळे ओबीसींना या निमित्ताने भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपचा आहे आणि त्यातूनच मराठा आरक्षणाच्या मुद्द्याची धार कमी करण्याची भाजपची रणनीती आतापर्यंत दिसून आली आहे। प्रत्यक्षात मात्र जरांगे पॅटर्न हा चालेल की नाही याचा निकाल मात्र आपल्याला 4 जून रोजीच समजून येईल। आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच विषयांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।